नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 15 फेब्रुवारी 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण मित्रांनो ज्या काही आपल्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, राज्यसभा, बाप्स हिंदू मंदिर, महाराष्ट्र शासन पुरस्कार आणि भारत बलिदान दिवस यावर आधारित ज्या काही आपल्या करंट अफेअरच्या न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे ती ताडोबा अंधारी या व्याघ्र प्रकल्पा संदर्भात आहे। सरळ आपली न्यूज पाहूया। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीच्या तोंडात पुन्हा प्लास्टिक अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। तर या ठिकाणी पहा, जो काही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे तो आपल्या महाराष्ट्रातील आणि आपल्या देशातील एक महत्त्वपूर्ण व्याघ्र प्रकल्प आहे। परंतु अलीकडील काळामध्ये जे काही व्याघ्र प्रकल्प आहेत किंवा जे काही अभयारण्य आहे यामध्ये आपण पर्यटनास चालना दिली आहे। परिणामी या ठिकाणी जे काही पर्यटक येत आहेत ते जे काही पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा इतर प्रकारचे जे काही पॅकेट्स आहेत त्याचे जे काही प्लास्टिक आहेत ते त्या ठिकाणी सोडत आहेत। परिणामी या प्लास्टिकचा फटका या ठिकाणी या वन्यजीवांना या ठिकाणी बसत आहे। यामुळे या वन्यजीवांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर गंभीर परिणाम होणे शक्यता आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। मग या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना केव्हा झाली किंवा कोणत्या साली करण्यात आली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे 1955 साली, पर्याय बी आपल्याकडे आहे 1956 साली, आपला पर्याय सी आहे या ठिकाणी 1960 साली आणि आपल्या शेवटचा पर्याय आहे मित्रांनो 1961 साली। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो काही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे या प्रकल्पाची स्थापना 1955 साली करण्यात आली आहे। म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। आणि जो काही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे तो आपल्या महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो आणि या ठिकाणी तुम्ही चंद्रपूर जिल्ह्याची जी काही लोकेशन आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही महाराष्ट्राचा मॅप आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांची तुम्हाला मॅपमध्ये माहिती असणं आवश्यक आहे। कोणता जिल्हा कोणत्या विभागात आहे, कोणत्या जिल्ह्याची पोझिशन कुठे आहे, कोणता जिल्हा हा दुसऱ्या जिल्ह्याशी कंपेअर करता कोणत्या स्थानी आहे, अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। त्यामुळेच आपण वारंवार जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी मॅपच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी आपल्याला अमरावती डिव्हिजन दिसत आहे। अमरावती डिव्हिजन म्हणजे अमरावती विभाग। तर या ठिकाणी हा पूर्ण जो विभाग आहे यामध्ये अमरावती विभाग येतो, ज्यामध्ये यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा यांचा समावेश होतो। त्यानंतर जो औरंगाबाद विभाग आहे तो औरंगाबाद विभाग या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी तुम्हाला औरंगाबाद दिसेल। त्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि शेवटी उस्मानाबाद या जिल्ह्यांचा त्या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसतो। त्यानंतर जर आपण कोकण विभाग पाहितला तर कोकण विभाग या ठिकाणी जर उत्तरेकडून आपण पाहितलं तर पालघर जिल्हा आहे, ठाणे जिल्हा, मुंबई सिटी, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो। कारण आयोग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं की कोकण विभागामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जे काही जिल्हे आहेत त्यांचा क्रम लावा, किंवा जो काही पुणे विभाग आहे पुणे विभागामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जिल्ह्यांचा क्रम लावा। मग या ठिकाणी पुणे विभाग पाहूया, पुणे, त्यानंतर सातारा येतो, सोलापूर, सांगली आणि या ठिकाणी तुम्ही कोल्हापूर जिल्हा पाहू शकताय। मग अशा प्रकारे हे जे सर्व जिल्हे आहेत ते सर्व जिल्हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्या जिल्ह्यांची पोझिशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि त्या जिल्ह्याचं महत्त्वपूर्ण जे काही जिओग्राफिकल एरिया आहे किंवा वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्यही त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे। जी आपली पुढची न्यूज आहे ती राज्यसभे संदर्भात आहे। या ठिकाणी इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण राज्यसभेवर आधारित जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्स या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वप्रथम न्यूज पाहूया। चव्हाण देवरा यांना राज्यसभा उमेदवारी, अशा प्रकारची न्यूज मित्रांनो लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल।
तर या ठिकाणी अलीकडेच राज्यसभेमध्ये काही व्हॅकन्सीज निर्माण झाल्या आहेत, काही जागा निर्माण झाल्या आहेत। मग त्या ठिकाणी राज्यसभेवर महाराष्ट्रातून काही व्यक्ती या ठिकाणी ॲज अ खासदार म्हणून निवडल्या जाणार आहेत आणि त्यांची या ठिकाणी नावे जाहीर करण्यात आली आहेत। मग त्या ठिकाणी बीजेपी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल यांनी आपापले उमेदवार त्या ठिकाणी जाहीरही केले आहेत। या ठिकाणी ही जी न्यूज आहे ती पूर्ण राजकीय आहे, परंतु या ठिकाणी जो काही आपला महत्त्वाचा घटक आहे तो आहे राज्यसभा। त्या राज्यसभेविषयी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। चला तर या ठिकाणी राज्यसभेवर आधारित जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। राज्यसभेमध्ये सर्वाधिक जागांनुसार राज्यांचा उतरता क्रम लावा, अशा प्रकारचा या ठिकाणी मित्रांनो आपला प्रश्न आहे। म्हणजेच राज्यसभेमध्ये कोणत्या राज्याला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार जो काही उतरता क्रम आहे राज्यांचा तो या ठिकाणी आपल्याला विचारला आहे। या ठिकाणी नंबर 1 चे राज्य आहे महाराष्ट्र, नंबर 2 वर आहे उत्तर प्रदेश, नंबर 3 वर या ठिकाणी तुम्ही तमिळनाडू राज्य पाहू शकताय आणि नंबर 4 वर आपल्या समोर या ठिकाणी बिहार राज्य दिलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी सर्वाधिक जागा या राज्यसभेमध्ये उत्तर प्रदेश या राज्याला देण्यात आल्या आहेत। या ठिकाणी तुम्हाला उत्तर प्रदेशला स्टार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी उत्तर प्रदेशला एकूण 31 जागा देण्यात आल्या आहेत। त्यानंतर नंबर 2 वर आपला महाराष्ट्र राज्य येतं। महाराष्ट्र राज्याला एकूण राज्यसभेमध्ये 19 जागा मिळाल्या आहेत। त्यानंतर नंबर 3 वर तमिळनाडू राज्य येतं। तमिळनाडूला या ठिकाणी राज्यसभेमध्ये 18 जागा देण्यात आल्या आहेत आणि नंबर 4 वर या ठिकाणी बिहार राज्य येतं, ज्या ठिकाणी बिहारला राज्यसभेवर 16 जागा देण्यात आल्या आहेत। आणि पश्चिम बंगाल असे एक दुसरे राज्य आहे ज्या राज्याला या ठिकाणी आणखी 16 जागा देण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे हा जो उतरता क्रम आहे तो म्हणजे या ठिकाणी नंबर 1 ला नंबर 2 चा पॉइंट येईल, म्हणजे अर्थात नंबर 2 या ठिकाणी आपण पाहू शकतो। त्यानंतर नंबर 1 येईल, म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र नंबर 1 वर आला आहे। त्यानंतर नंबर 3 येईल आणि शेवटी नंबर 4 येईल। अर्थातच या ठिकाणी सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशला, नंबर 2 वर महाराष्ट्र येतो, नंबर 3 वर तमिळनाडू येतो आणि नंबर 4 वर या ठिकाणी बिहार राज्य येताना दिसतं। अर्थातच या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पर्याय सी। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चे हे आपले योग्य उत्तर आहे, ते तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क करून घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही जे काही आपल्या देशातील राज्य आहे ते राज्यही पाहू शकताय। या ठिकाणी उत्तर प्रदेश या राज्याची लोकेशन आहे, ती लोकेशन आपल्यासाठी महत्त्वाची आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला उत्तरेमध्ये बिहार राज्य तुम्हाला दिसतं। या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची लोकेशन ही तुम्हाला माहिती असेलच आणि शेवटी या ठिकाणी तमिळनाडू राज्य जे की नंबर 3 चं सर्वात मोठं राज्य आहे लोकसभेतील जागेनुसार, त्या राज्याची या ठिकाणी तुम्हाला पोझिशन माहिती आहे। ही जी सर्व राज्य आहेत त्यांची पोझिशन आणि त्यांच्या सीमा कोणत्या राज्यासोबत आहेत किंवा कोणत्या देशासोबत आहेत हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। इन डिटेल मध्ये पुढे आपण जी काही राज्यसभा आहे त्यावर आधारित जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट ही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते फॅक्ट्स ही तुम्हाला माहिती असले पाहिजेत। सर्वात महत्त्वाचं फॅक्ट म्हणजे जी काही राज्यसभा आहे या राज्यसभेच्या निर्मितीचा जो काही इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी आपल्याला माहिती असला पाहिजे। राज्यसभेचा जो प्रथम उल्लेख झाला तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालामध्ये 1918 मध्ये करण्यात आला होता। म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये राज्यसभा असावी किंवा वरिष्ठ सभागृह असावे अशा प्रकारचा एक अहवाल त्या ठिकाणी आला आणि तो जो अहवाल आहे त्या अहवालाचे नाव आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवाल। हेही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे। प्रथम जी भारतामध्ये राज्यसभेची स्थापना केली गेली ती 1921 मध्ये करण्यात आली। हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। स्वतंत्र भारताचा जर आपण विचार केला तर स्वतंत्र भारताची पहिली राज्यसभा केव्हा भरवण्यात आली तर 1952 साली या ठिकाणी स्वतंत्र भारताची पहिली राज्यसभा भरवण्यात आली। हा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। त्या ठिकाणी जे काही स्टार केलेले पॉइंट आहेत ते या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। पुढे जी काही राज्यसभा आहे राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात या संदर्भात जर प्रश्न तुम्हाला आला तर राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त 250 सदस्य असू शकतात, ज्यामध्ये 238 सदस्य हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून निवडले जातील आणि 12 जे सदस्य आहेत त्या 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून साहित्य, विज्ञान, कला आणि जे काही सामाजिक क्षेत्र आहे या क्षेत्रामधून ते जे सदस्य आहेत ते राष्ट्रपतीकडून निवडले जातील किंवा राष्ट्रपतीकडून त्यांना नामांकन दिलं जाईल। हे जे पॉइंट आहे ते तुम्हाला लक्षात असणे आवश्यक आहे। सध्या जर आपण विचार केला तर सध्या राज्यसभेमध्ये 245 सदस्य आहेत,
ज्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे 233 सदस्य आहेत आणि राष्ट्रपती नियुक्त या ठिकाणी 12 सदस्य या ठिकाणी सध्या राज्यसभेवर आहेत. म्हणजेच एकूण 245 सदस्य या ठिकाणी राज्यसभेमध्ये सध्या सदस्य म्हणून कार्य करताना आपल्याला दिसत आहेत. ज्या काही जागांचा क्रम आहे तो जागांचा क्रम या ठिकाणी आपण पाहितला आहे. सर्वाधिक जागा उत्तर प्रदेश या राज्याला आहे, ज्या की 31 आहेत. नंबर 2 वर आपला महाराष्ट्र येतो, ज्या ठिकाणी महाराष्ट्राला 19 जागा भेटल्या आहेत. तमिळनाडू 18, बिहार आणि पश्चिम बंगाल यांना प्रत्येकी 16 जागा या ठिकाणी राज्यसभेवर भेटलेल्या आहेत. हे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते सर्वच्या सर्व आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्या काही युनियन टेरिटरीज आहेत त्यामध्ये दिल्ली एनसीआर आणि पुदुचेरी या दोनच केंद्रशासित प्रदेश असे आहेत की ज्यांना या ठिकाणी राज्यसभेवर प्रतिनिधित्व भेटलेले आहे. इतर कोणत्याही युनियन टेरिटरीला किंवा केंद्रशासित प्रदेशाला त्या ठिकाणी राज्यसभेवर प्रतिनिधित्व भेटलेले नाहीये. तुम्हाला दिल्ली एनसीआर आणि पुदुचेरी ही दोन जी केंद्रशासित प्रदेश आहेत ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. दिल्लीला या ठिकाणी 3 जागा देण्यात आल्या आहेत आणि पुदुचेरीला केवळ एकच जागा या ठिकाणी देण्यात आली आहे. हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तो शंभू सीमेसंदर्भात आहे. सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया. 3 केंद्रीय मंत्र्यांची आज शेतकऱ्यांशी चर्चा, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल. तर मित्रांनो या ठिकाणी जी काही दिल्लीची सीमा आहे त्या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत आणि त्या ठिकाणी सध्या संघर्ष सुरू आहे, त्या संदर्भात ती न्यूज आहे. सरळ या ठिकाणी या न्यूज धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. अलीकडे चर्चेत असणारी शंभू सीमा कोणत्या राज्यात आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आहे हरियाणा राज्य, पर्याय बी आहे पंजाब राज्य, पर्याय सी आपल्याकडे आहे दिल्ली आणि शेवटचा पर्याय आहे आपल्याकडे मित्रांनो राजस्थान. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही शंभू सीमा आहे ज्या ठिकाणी शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये हा जो संघर्ष तुम्ही पाहू शकताय तो जो संघर्ष आहे तो या शंभू सीमेवर चालू आहे आणि ती जी शंभू सीमा आहे ती पंजाब या राज्यामध्ये आहे. हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. कारण आयोग जी कोणती ठिकाणे न्यूजमध्ये आहेत किंवा जे कोणते इव्हेंट आपल्याकडे घडत आहेत त्यावर आधारित चालू घडामोडीच्या अंतर्गत या ठिकाणी प्रश्न विचारताना आपल्याला दिसतो. मग त्याची जी काही तयारी आहे ती विविध विभागातून किंवा विविध अंगांनी आपण केली पाहिजे. यामुळे जे काही आपलं प्रिपरेशन आहे ते योग्य दिशेने आणि योग्य प्रकारे होण्यास मदत होते आणि कमीत कमी कालावधीमध्ये चांगलं प्रिपरेशन होतं आणि जी काही इच्छित आपले ध्येय आहे किंवा इच्छित आपल्याला जी पोस्ट पाहिजे ती इच्छित पोस्ट त्या ठिकाणी भेटण्यास मदत होते. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी बाप्स हिंदू मंदिरापासून आहे. सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया. अबुधाबीतील भव्य मंदिराचे उद्घाटन, अशा प्रकारचे न्यूज मित्रांनो लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबी या ठिकाणी एका महत्त्वपूर्ण हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे. यामुळे त्या ठिकाणी राहणारे जे काही आपले हिंदू बांधव आहेत त्या हिंदू बांधवांना त्यांच्या काही पूजा अर्चा जे काही करायचे असतील ते या ठिकाणी या मंदिराच्या ठिकाणी येऊन करू शकताय आणि त्यांच्यासाठी अबुधाबी या ठिकाणी जे काही मंदिर आहे ते एक महत्त्वपूर्ण स्थळ करताना या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. मग या संदर्भात जी काही आपला आजचा प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. BAPS ज्याला की आपण बाप्स हिंदू मंदिराचे उद्घाटन अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मग ते जे बाप्स मंदिर आहे ते कोठे निर्माण करण्यात आले आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आहे UAE, पर्याय बी आहे USA, पर्याय सी आहे UK आणि पर्याय डी आपल्याकडे आहे रशिया. जर तुम्हाला अबुधाबी ही कोणत्या देशामध्ये आहे हे जर माहित असेल तर या प्रश्नाचं तुम्ही सरळ सिंपलपणे उत्तर देऊ शकताय. तर अबुधाबी हे जगप्रसिद्ध शहर मित्रांनो UAE या देशामध्ये आहे आणि UAE या देशामध्ये बाप्स या हिंदू मंदिराचं उद्घाटन अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आपल्याला दिसतं. पाहूया आजचे शेवटचे 2 प्रश्न ज्यामध्ये आपण पाहणार आहोत. एक जो प्रश्न आहे तो महाराष्ट्र शासन पुरस्कार आणि दुसरा प्रश्न भारत बलिदान दिवसा संदर्भात आहे. सरळ प्रश्न क्रमांक 5 पाहूया. महाराष्ट्र शासनाचा 2023 वर्षाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर या ठिकाणी जे पर्याय आहेत त्यामध्ये पर्याय ए आहे अशोक केळकर, पर्याय बी आपल्याकडे आहे कौतिकराव डाले पाटील, पर्याय सी दादा गोरे आणि आपला पर्याय डी आहे सचिन अहिराव.
तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की महाराष्ट्र शासनाचा 2023 सालचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी कौतिकराव डाले पाटील यांना देण्यात आला आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 चे आपले योग्य उत्तर आहे पर्याय बी. पाहूया प्रश्न क्रमांक 6. 30 जानेवारी 2023 रोजी भारत बलिदान किंवा सर्व देश सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहीद दिवस सांगितला. हा दिवस कोणाची पुण्यतिथी म्हणून देखील ओळखला जातो? अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. या ठिकाणी पर्याय ए आहे इंदिरा गांधी, बी पंडित जवाहरलाल नेहरू, सी महात्मा गांधी आणि शेवटी आपल्याकडे पर्याय डी आहे मित्रांनो, राजीव गांधी. तर 30 जानेवारी 2023 हा जो दिवस आहे तो पुण्यतिथी दिवस म्हणून आपण महात्मा गांधी यांचा पुण्यतिथी दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो. आणि हा जो दिवस आहे या दिवसाला आपण शहीद दिवस म्हणून साजरे करणार आहोत आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे, त्या संदर्भात तो प्रश्न आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 15 फेब्रुवारीचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओचे जे काही लिंक्स आहेत त्या लिंक्स तुम्हाला भेटून जातील. आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट आहेत त्या अपडेटही त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.